यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषुमिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। मागच्या भागामध्ये आपण राजांनी आपल्या इकडं भिक्षू न येण्याचं कारण सांगितलं. तर बुद्ध म्हणतात की महाराज, की जर त्या भिक्षूंना मान सन्मान जर दिला नाही तर ते भिक्षू येतो का? तो कितीही जरी स्वादिष्ट भोजन जरी बनवलं तरी त्या भोजनाची उपेक्षा करून दुसरीकडं भिक्षू येतात. तर अशा प्रकारे बुद्धाने काय केलं, त्याला एक जातक कथा सांगितली की नाही. तर अशा प्रकारे सांगितल्यानंतर पुन्हा बुद्ध काय केले, श्रावस्तीमध्ये पुन्हा तो व्यक्ती काय वापस गेला. तर अशा प्रकारे गेल्यानंतर काय झालं, मग बुद्धाने त्यांना सांगितलं. तर आपण कशा कशा प्रकारे मग विडूपचा जन्म पाहिला आहे की नाही. त्या राजांनी मग काय केलं, त्याला वाटलं जर आपल्याला जर विश्वास संपादन करायचं काय करावं लागेल, आपल्याला शाक्य कुळातले कोणत्या तरी पुत्रीसोबत आपल्याला विवाह करावा लागेल. त्याच्यामुळे मग लोक काय म्हणतील की नाही, तथागताच्या कुळातली आहे की नाही, म्हणजे बुद्धाच्या कुळातली मुलगी आपल्याला मिळाली म्हणून तिथं सर्वच जण जातील. तर म्हणून ते केल्यानंतर पुढे चालून वत्सप खतियासोबत लग्न केलं. वत्सप खतियासोबत लग्न केल्यानं काय केलं, काही दिवसानंतर काय केला, त्याला पुत्र झाला. त्याचं पुत्रांना खायलं विडूडप ठेवलं. आणि विडूडप जेव्हा 16 वर्षाचा झाला त्याने काय झालं, आपल्या आईच्या गावाकडे म्हणजे कपिलवस्तूला आला. तर कपिलवस्तूला आल्यानंतर काय केलं, मग त्यांनी
सांगितलं की नाही. अशा प्रकारे तर केल्यानंतर काय केलं मग त्यांनी बघितलं, त्या लोकांनी काय सांगितलं, लोकांनी त्या सांगितलं की हा कोण होता, हा दासीपुत्र होता आहे की नाही, हा दासीपुत्र आहे. तर इथं जो हा दासीपुत्र इथं बसला होता नाही, म्हणून ते काय केलं, दूध मिश्रित पाण्याने ते काय केलं, धुवून टाकलं ज्या आसनावर तो बसला होता. तर हे त्याच्या एका सैनिकाने ऐकलं, त्याचं आयुध म्हणजे धनुष्यबाण वापस राहिला होता. तर त्याने ते ऐकलं आणि ऐकलं काय, त्यांनी आपल्या सैन्याला सांगितलं. तर ते सैन्याला सांगितलं तर कसं होतं, काही क्षणामध्ये पूर्ण त्या सैनिकाला समजलं की हा कोण आहे, दासीपुत्र आहे की नाही. म्हणून त्याला ते चिडू लागले. तर तेव्हा काय सांगलं की ठीक आहे म्हणे, मी बसलेल्या आसनावर तुम्ही दूध आणि मिश्रित पाण्याने धुतल्या का, ठीक आहे, पण जेव्हा मी राजा होईल तर तुम्ही ते पाण्याने धुतले की नाही, तर मी तुमचे गळे कापेल, गळे कापून ते रक्त जमवते की नाही, त्या रक्ताने मी धुवीन. अशा प्रकारे त्यांनी मनामध्ये काय केला, संकल्प केला आणि तो निघाला. आता निघाल्यानंतर अशा प्रकारे त्या लोकांनी काय केलं, मग ही गोष्ट राजाला समजली. राजा आला आणि म्हणाला, भन्ते भगवान, शाक्य लोकांनी माझ्यासोबत योग्य केलं का, नाही केलं की नाही, मला धोका देऊन मला दासी पुत्री दिली की नाही. तर असं म्हटल्यानंतर बुद्ध म्हणतात की महाराज असं नाही करायला पाहिजे त्यांनी की नाही, द्याचीच होती तरी काय शाक्य कुळाची पोरगी द्यायला पाहिजे होती ना. अशा प्रकारे त्यांनी काय करायला पाहिजे, कृत्य नाही करायला पाहिजे होतं की नाही, त्याचे अनुचित आहे, हे योग्य नाही आहे. त्यांनी द्याचीच होती तुम्हाला त्याला, तर एक दासीपुत्री कशाला द्यायला पाहिजे होती, एखादी शाक्य कन्या द्यायला पाहिजे की नाही. तर अशा प्रकारे केल्यानंतर मग बुद्ध म्हणतात की अरे वासप खत्ती सुद्धा कोणापासून कोणाची मुलगी आहे ती, दासी जरी म्हणले आपण, झाली कोणाकून, राजा कोणतं झालेले आहे. तर असं केल्यानं म्हणतात की बघा समाजामध्ये पित्यांकडून श्रेष्ठ आहे, आईकडून श्रेष्ठ आहे का, पित्याचं स्थान श्रेष्ठ आहे की नाही. मग आता ही जी मुलगी झाली तर कोणाकडून झालेली आहे, राजापासून तर झालेली आहे ती. स्त्रीचं कुळ श्रेष्ठ असते का, पुरुष श्रेष्ठ असतो, म्हणून ती कोणातून झालेली आहे, राजापासून झालेली आहे. मग तिचा दोष काय आहे. आणि हा जो झालेला आहे कोण, विदुरप, कोणाकडून झालेला आहे, तुझं रक्त आहे की. अशा प्रकारे केल्यानंतर राजाने त्याला काय सांगलं की अशा प्रकारे क्षत्रिय पुत्रीच आहे की नाही ती, वासप खतिया सुद्धा, मग तिच्यापासून झालेला पुत्र अक्षत्रिय कसा राहील. आणि मग पुन्हा ती महाराज तुम्ही क्षत्रिय, आता वासप खतियापासून तुम्हाला जो मुलगा झाला विदुरप, ते तुमचंच रक्त आहे ना, तुमच्या वंशाचा आहे की नाही, स्त्रीचा वंश आहे का तो, नाही. तर अशा प्रकारे त्याने सांगलं की बघा, राजाने त्याला एक कथा सांगितली. तर एक म्हणजे पित्याचं हे काय समाजामध्ये काय, पित्याचं गोत्रच काय आहे, श्रेष्ठ आहे की नाही, स्त्रीचं गोत्र श्रेष्ठ आहे का, नाही. तर अशा प्रकारे सांगलं तेव्हा म्हणजे जुन्या राजाने काय केलं, एक बुद्धाने त्या राजाला एक मागच्या जन्मातली कथा सांगितली. ते काष्टहरिक नावाचा एक राजा होता, म्हणजे मुलगी होती, तिच्यासोबत काय केलं, राजाने लग्न वगैरे केलं. तर मग राजाने तिला सांगलं, ती कथा सांगितली की महाराज पूर्व काळामध्ये ब्रह्मत नावाचा राजा राज्य करत असताना काय केला, तो राज्य करत असताना त्यांनी काय पाहिलं, आपल्या बिल्डिंगवर वगैरे होता की नाही, तर त्यांनी की नाही एका बगीचात गेला आणि गेल्यानंतर काय केलं, एक स्त्री काय होती, तिथे गरीब स्त्री होती की नाही, पण दिसायला फार सुंदर होती, आकर्षित होती. ती जेव्हा लाकडं वेचायला गेली, लाकडं आणण्यासाठी, तर राजा त्या ठिकाणी बगीचात गेला फिरायसाठी. तर राजाला काय केली, ती स्त्री दिसल्यानंतर काय केलं, मग राजा तिला पाहून आसक्त झाला. आसक्त झाल्यानंतर तिच्यासोबत काय केलं, त्यांनी राजाने सहवास केला. आणि सहवास केल्यानंतर सांगलं की महाराज आता मी समोर काय करू. मग त्याने सांगलं
की ठीक आहे, या सहवासामुळे तुला जर गर्भ थांबला तर हे अंगठी घे, आहे की नाही, लाखो किमतीची अंगठी आहे की नाही. जर तुला पुत्री झाली तर ही अंगठी विक आणि तिचं लग्न करून दे. जर पुत्र जर झाला तर हे पुत्र घेऊन कुठे ये, हे अंगठी ठेव, आणि पुत्र झाला तर ते पुत्र माझ्याकडे घेऊन ये, मी त्याला माझा पुत्र घोषित करतो. राजा निघून गेला. तर काही दिवसांनी तिला गर्भ थांबला. लहानाचा मोठा गर्भ झाला, तिने बाळाला जन्म दिला. तर जन्मानंतर मुलगा काय, लहानाचा मुलगा 7 वर्ष झाला, 8वं वर्ष लागले त्याला. तर मग लोक सांगलं की अरे तू बिनबापाचा आहेस की नाही, तुला बापच नाही, असं त्याला सांगायचे. तर प्रत्येक सांगायचं की अरे याला हे आहे, त्याला बाप आहे, मला आहे, मलाच बाप नाही. मग त्याला सर्व लोक काय म्हणायचे, बिनबापाचा आहे की नाही. मग त्याने सांगलं, आई म्हणे अरे म्हणे तुझा नवरा कुठं आहे, माझा बाप कुठं आहे, सांग तर खरी. ती सांगायला तयार होती का, नाही. विश्वास कोणी करत होतं का त्याच्यावर, नाही. म्हणून तिला सांगलं आहे. पण त्या मुलगा वारंवार होता की बा मला पिताची दाखव, आहे की नाही, तुझा पती कुठं दाखव. मग ते म्हणे अरे तू काही साध्या एक मुलगा आहेस का, हे जे राजा आहे म्हणे त्या राजाचा मुलगा आहेस तू. मग ठीक आहे, तिला घेतलं आणि कुठे गेली, राजदरबारात गेली. तर राजदरबारामध्ये काय मोठे मोठे लोक आले होते की नाही, सेनापती, सर्वच मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये ही गेली आणि एक संदेश पाठवला की तुमची पत्नी आणि तुमचा पुत्र आलेला आहे. तर त्या लोकांमध्ये बघा त्याला किती लाज वाटत असेल की अरे किती गरीब स्त्री आहे की नाही, आणि पुत्र घेऊन आली आहे की नाही. तर त्याला असं वाटतं की अरे मला माहीतच नाही. म्हणून तो काय म्हणतो की बा मी काही तुला ओळखत नाही, हा काय माझा पुत्र नाही. कशासाठी, त्याला असं वाटलं मी जर सांगलं तर माझी निंदा होईल की. म्हणून की बघा एकदम दरिद्र आहे की नाही, अतिशय नीच कुळातल्या पोरगी आहे, आणि अशा प्रकारे राजाचं नातं सांगते नाही का. म्हणून त्याला लाज वाटली ना की बाबा मी किती श्रेष्ठ नाही, क्षत्रिय कुळाचा, या राजाचा राजा आहे मी, आणि अशी स्त्रीला मी पती कसा काय म्हणू. म्हणून ते डायरेक्ट म्हणते, काय म्हणते की मी तुला ओळखत नाही. असं केल्याने ते म्हणते महाराज या अंगठीला ओळखता का. ओळखतो म्हणजे तुझ्याकडे कशी काय अंगठी आली. ते सांगलं महाराज तेव्हाच तुम्हीच माझ्यासोबत सहवास केलात. काय म्हणले की जर तुला पोरी झाली काय, ही अंगठी विक आणि तिचं लग्न कर. जर पोरगा झाला तर त्या अंगठी सहित माझ्याकडे. तर राजासुद्धा कबूल व्हायला तयारच होत नाही. मग ठीक आहे म्हणते महाराज तुमचा पुत्र नाही ना, ते म्हणते नाही. मग ठीक आहे म्हणते तुमचा पुत्र नाही तर ठीक आहे, मग काय करते, तुमच्या देखताच्या पुत्राला मी मारून टाकतो. तुमचा नाही ना पुत्र, ठीक आहे. असं करते. जेव्हा त्याला ते धरते, जेव्हा जमिनीवर फेकते, तर त्याला तिथेच रिद्धिबल प्राप्त होते. कोणाला, त्या 7-8 वर्षाच्या पोराला रिद्धिबल प्राप्त होते. जसं ते धरून जेव्हा मारायचं असते लगेच ते हातात सुटते आणि आकाशामध्ये पालथी मारून बसते. आणि बसल्यानंतर काय केले, तेवढ्या राजासहित सर्व प्रजेला काय करते, सुंदर असा उपदेश करते. तर आता असा रिद्धी संपन्न पोरगा कोणाला नको आहे, कोणी म्हणते का नाही म्हणून ते सर्व म्हणतात. सेनापती म्हणतात की अरे राजा जरी नाही घेतला आहे की नाही, मी तुझ्यासोबत लग्न करतो, आहे की नाही, तुझ्या पुत्रासहित मी तुझ्यासोबत लग्न करतो, पुत्रासहित तू माझ्या घरी चाल. असा एकही व्यक्ती नव्हता त्या परिषदमध्ये की तिला म्हणत नव्हता की मी तुझ्यासोबत, राजा तुझं काही नाही ना, मी तुझ्यासोबत लग्न करतो, हे पुत्रसुद्धा मी याचा बाप होतो. असे सर्वच म्हणू लागले. असं केल्यानं तो पुत्र म्हणतो ठीक आहे. राजा म्हणू लागला की त्याला वाटलं अरे सर्वच जण होकार दिले आणि हा का पुत्र साधारण आहे का. तो सांगतो, तो छोटासा बाळ म्हणतो की महाराज कोणत्याही जाती धर्मातला व्यक्ती तुम्ही काय करा, तुलना करू नका. मग त्या जन्मामध्ये पुन्हा त्या बाळाने काय केलं, मागच्या जन्माची कथा सांगली की बा असाच एक व्यक्ती होता, तर तो पुढे जाऊन काय झाला, चक्रवर्ती राजा झालेला आहे. कमी समजू नका तुम्ही, आहे की नाही, की असा व्यक्ती सुद्धा काय तो चक्रवर्ती राहतात. चक्रवर्ती म्हणजे पूर्ण पृथ्वीचं राज्य नाही आहे की. म्हणून त्याला असं वाटतं, एक सुंदर असा उपदेश केला. मग त्याला वाटतं की अरे समोर जाऊन होऊ शकते हा व्यक्ती चक्रवर्ती राजा झालं तर आपल्या इतिहासात नावच आहे. म्हणजे पूर्ण राज्य, जेवढे पृथ्वीचे राज्य आहेत हे पूर्ण त्याच्या चरणावर येतात. म्हणजे बिना तलवारीने धर्मपूर्वक तो पूर्ण पृथ्वीचं राज्य करतो, असा चक्रवर्ती राजा होतो. त्या राजाला वाटलं की अरे हा इतका लहान वयाचा आहे, याच्यामध्ये रिद्धिबल आहे, आकाशमार्गाने गेला हा व्यक्ती,
आणि किती सुंदर विचार आहे, ज्या व्यक्तीला शेंबूळ पुसता येत नाही हा उपदेश करत आहे, मागच्या जन्माची कथा सांगत आहे. मग त्याला वाटलं हा साधारण पोरगा आहे का? नाही आहे. होऊ शकते हाच व्यक्ती समोर चालून चक्रवर्ती राजा होऊ शकतो. म्हणून त्यांनी काय सांगलं की म्हणाला की ठीक आहे, मी लज्जेमुळे याच्यामुळे मी तुला नाही म्हणलो, पण तू खराच माझा पुत्र ही खरीच माझी बायको आहे. अशाप्रमाणे सांगलं की ठीक आहे. त्यांनी सांगलं मग असं करा, ज्याच्या हातामध्ये तो आला तर त्याचाच पुत्र झाला. मग त्या बाळाला वाटलं की नाही मी राजाचाच पुत्र आहे की नाही, मग राजाच्याच ठिकाणी गेलं पाहिजे. गेला आणि राजाच्या हातामध्ये येऊन थांबला. तर महाराज अशा प्रकारे सुद्धा समोर चालून तो खूप मोठा राजा झाला होता. तर महाराज नीच कुळातून व्यक्तीसुद्धा काय होते, महान व्यक्ती बनू शकते. ती किती दरिद्र स्त्री होती हे की नाही, तिला काहीच नसताना राजासोबत तिचा संवाद करून तो पुत्र झाला आणि तो पुत्र चालून समोर चालून खूप मोठा राजा बनला. तर ही तर राजाची आहे की नाही, राजापासून बनलेली आहे की नाही, पुत्री राजाची पुत्री आहे. तर अशा प्रकारे जातीभेद करू नको तू, गरीब श्रीमंत याचा भेद पाहू नको, त्याचे गुण पाय फक्त तू. अशा प्रकारे बुद्धाने कोणाला समजून सांगलं, राजा प्रसेनजितला. असं केल्यानंतर मग त्याला वाटलं ठीक आहे, नाही हा पुत्र माझाच आहे. मग पुन्हा त्यांना आपल्या घरी आणलं. जे काही त्यांना संरक्षण होतं, राणीचं जे संरक्षण असतं की नाही, मुलांचं काय होतं, त्याला उपराजा ठरवलं होतं ना, सेनापती केलं होतं त्यांना. पुन्हा सेनापती पद दिलं राजाला, पुन्हा राणीचा हे दिलं आणि अशा प्रकारे ते करू लागले. तर अशा प्रकारे असताना बुद्धाने काय केलं, त्यांना काय काष्टहारिका या पुढे चालून तो काष्टवाहन नावाचा खूप मोठा राजा बनला. तर ही कथासुद्धा तुम्हाला जातकमध्ये ऐकायला भेटेल विस्तारपूर्वक. तर अशा प्रकारे केल्यानंतर तो सुद्धा काय झाला, पुन्हा जितकं त्याचं वापस घेतलं होतं पुन्हा त्याला वापस दिलं. तर बघा पुढे चालून काय झालं, बंधुल. हा बंधुल कोण होता, आपण त्या तिघाचं वर्णन केलं होतं का, कोणाकोणाचं, महालीचं, प्रसेनजित राजाचा आणि हा बंधू, हे तिघजण एका गुरुच्या इथं शिकले की नाही. मग ही गोष्टानंतर काय होतं, हा बंधूला कोण केलं होतं, सेनापती केलं होतं प्रसेनजित आहे की नाही. तर अशा प्रकारे केल्यानंतर बघा त्यांची सुद्धा पत्नी कोण होती, मल्ल लोकांचीच मुलगी होती, तिच्यासोबत त्यांनी लग्न केलं. पण खूप दिवस झाले तर त्याला काय नव्हती, सेनापती होता पण काय नव्हती, त्याला संतान नव्हती, संतान होतच नव्हती. म्हणून त्याला सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं आपल्या पत्नीला, तिचं नाव सुद्धा मल्लिकाच होतं. राजा प्रसेनजितची जी पत्नी आहे तिचंही नाव मल्लिकाच होतं. आणि हा जो सेनापती आहे कोण, हा बंधुल, याच्या पत्नीचं सुद्धा मल्लिकाचं. बघा बुद्ध काळामध्ये 3 स्त्रियामध्ये 7 हातीचं बल होतं. किती हातीचं, 7 हाती. ही बंधुल राजाची पत्नी आहे की बंधुल आहे ना सेनापती, याची पत्नी आहे मल्लिका, हिचं सुद्धा किती होतं, हिच्यामध्ये सुद्धा 7 हातीचं बल होतं, 7 हातीची ताकद होती. नंतरची गोष्ट विशाखा, विशाखामध्ये सुद्धा काय होतं, 7 हातीचं बल होतं. आणि बिंबिसाराची पत्नी, तिचं नाव काय होतं, बिंबिसाराच्या पत्नीचं नाव काय होतं, खेमा, तिच्यामध्ये सुद्धा किती होतं, 7 हातीचं बल होतं. ह्या बुद्ध काळातल्या स्त्रिया होत्या, या 3 स्त्रियामध्ये 7 हत्तीचं बल होतं. बघा एक वेळेस राजा प्रसेनजितला वाटलं की अरे लोक म्हणतात की या 3 स्त्रियामध्ये हत्तीचं बल आहे, कोणामध्ये, खेमामध्ये आहे, पण खेमा भिक्षुणी झाली. उरल्या कोण, हे बंधूंची पत्नी आणि विशाखा उरली. मग तिला असं वाटलं की विशाखामध्ये आहे का नाही आहे, आपण काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. मग काय केलं, विशाखा जेव्हा बुद्धाचा उपदेश ऐकून वापस आली होती तर राजाने की नाही दौंडी दिली, कोणाला 7 हातीचं बल पाहायचं, विशाखात आहे की नाही. तर ही विशाखाला पता नाही, खूप सारे लोक जमले असे बघण्यासाठी. तर राजाने काय केलं, महाकाय हत्ती विशाखाच्या समोरून सोडला, यासाठी सोडला, जर विशाखात जर 7 हातीचं बल नसेल तर विशाखा या हातीला काय करेल, रस्ता देईल, असेल तर या हातीला पराजित करेल, है की नाही. तर म्हणून त्याने ही गोष्ट केली, 7ला राजा उभा राहिला आणि तो हाती फेकला. तर विशाखाच्या दाशाने ते आपल्या घराकडे चालली होती. तर चालत असताना काय झालं, सर्व दाशा म्हणाला की अरे साईडला जा बरं, हत्ती समोर येत आहे. तिने आजूबाजूला पाहिलं,
तिला समोर लोक माणसं उभे आहेत, हाती येत आहे, राजा आहे साईडला. लगेच तिच्यामध्ये लगेच चित्त वितर्क उत्पन्न झाला, ज्याला आपण विचार म्हणतो. हे सारे लोक आहेत, हाती सोडत आहेत, काय कारण आहे? लगेच वितर्क आला, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो. लगेच प्रज्ञा जागृत झाली की अरे हे माझ्यामध्ये 7 हातीचं बल आहे की नाही पाहायसाठी हा हाती सोडलेला आहे. मग तिला वाटलं की अरे ही संधी आहे, काय प्रसंगच आहे, आता इथे मला माझं बल प्रकट करणंही करावंच लागेल, नाहीतर कसं समजणार माझ्यामध्ये 7 हातीचं बल आहे. संधी आहे, वेळ आहे, आता माझ्यामध्ये खरंच आहे एक बल आहे की नाही, हे याचं बलाचं प्रदर्शन करायची संधी वेळ आलेली आहे. सर्व दाशाला बाजूला केलं आणि तिने की नाही असं पट्टा घोळ खोसतो की नाही असं तसं खोसली. तिला वाटलं या हातीवर एक जर मारली तर हाती मरूनच जाते, पण करून आहे की नाही, म्हणून तिला वाटलं की या हातीला विजा न करता याला काय करायचं आहे, फार व्हायचं आहे मला. आली तो जेवढा हाती वेगात आला, महाकाय हत्ती, मोठंच्या मोठं शरीर त्याचं, आल्यात काय केलं त्याने एका हाताने त्याच्या इथं धरलं आहे की नाही, असं सोंडाला पकडलं, असं मानाला पकडलं, एक हात त्याच्या खालून घातला, सरळ त्या हातीला उचललं वर. दाखवते की नाही बल की बघा म्हणून आहे की नाही, आज दाखवलं. अशी घुमली एकदा आणि नंतर त्या हातीला काय केलं, अधोर असं पाठीवर ठेवून दिलं, हातीला न इजा होता. तर तेव्हा लोकांना की अरे बापरे, तेव्हा राजाला समजलं की नाही हिच्यामध्ये सुद्धा 7 हातीचं बल आहे. तर ही गोष्ट जेव्हा बुद्धाला समजली, भिक्खूने सांगली म्हणते विशाखानं इतकं सारं बल काय आहे, कशाचं कारण काय कीचं. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, भोजनदानाचं हेच पुण्य महान पुण्य असते. बुद्ध म्हणतात की विशाखाने मागच्या जन्मामध्ये तुपाने जे काही स्वादिष्ट भोजन आहे, शक्तिवर्धक भोजन आहे, तर ते संन्यासी लोकांना, भिक्षू लोकांना किंवा प्रत्येक बुद्धाला तिने अशा प्रकारचं शक्तिवर्धक जेवण तिने दिलं होतं. जसं तुपाच्या पोळ्या करून देणे आहे की नाही, त्याच्यापर्यंत लाडू बनवून देणे, की जेणेकरून ते खाल्ल्यात का ते माणसामध्ये ताकद येते की नाही. तर तिने जबरदस्तीनं जेवू घातलं. जेवलं तरी काय म्हणते की भंतीजी हा थोडासा खाऊन तर बघा, कसं टेस्ट घेऊन बघा नाही, म्हणजे जगलं तरी ते एक आपल्या काय आदरने काय करते, जास्त प्रमाणात वाढते की म्हणते थोडंसं तरी खा, थोडंसं तरी काय. तर या थोडंसं खा म्हणल्याने आग्रह केल्यामुळे, ते आग्रह केल्यामुळे तिच्यामध्ये इतकं सारं बल आलेलं आहे. पण आग्रह कोणाला करायला पाहिजे, की जे भंती तुमच्या परिचितचं आहे. अनोळखी भंतीला बुद्ध म्हणतात आग्रह करू नका, कारण त्याचं पथ्य तुम्हाला माहीत नसते, त्याला आवडी निवडी तुम्हाला माहीत नसतात. पण जेव्हा तुमच्या परिचितमध्ये भंती आहे, जेव्हा तुम्हाला समजलं की अरे भंतीला ही गोष्ट लागते बाबा, हे भंतजी खात नाहीत आहे की नाही, जी गोष्ट खात नाही त्याला जर आग्रह जर करत बसलो तर म्हणून म्हणतात की जो व्यक्ती जो भंतजी तुमच्या परिचितचा आहे त्या भंतीला आग्रह केला चालते, पण नवीन भंती जी आहे तर त्या भंतीला तुम्ही आग्रह करू नका. पण तुमच्या परिचित आहे, तुमचे भिक्षूचे जे खातात जे नाही खातात हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला जेव्हा भंतीजी परिचित झाले, पण तुम्हाला माहीत आहे की भंतीला ही गोष्ट आवडते, तर ती गोष्ट जर आपण जर जेवलो, पोट भरलं तरी म्हणलं भंती थोडंसं घ्या बाबा, तर असेच प्रमाणे आग्रह करू जेव्हा तिने जेवण दिलं, त्याचं कर्माचं स्वरूप आहे की या विशाखामध्ये या 7 हातीचं बल आहे. तर कोणामध्ये बल होतं, हे या बंधूंची पत्नी मल्लिका हिच्यामध्ये सुद्धा 7 हातीचं बल होतं. तर जेव्हा तिला समजलं बंधूला की माझ्या पत्नीला काय होते, मुलगा वगैरे होत नाही की नाही, संतान होत नाही, तर तिने आपल्या पत्नीला सांगितलं की बघ तुला काही संतान वगैरे होईना नाही, असं कर तू तुझ्या आईवडिलांच्या घरी निघून जा. आपल्याला म्हटलं तर कोणी झगडा करतो की नाही पण, तर ते म्हणजे ठीक आहे स्वामी तुमच्या आज्ञेचं मी पालन करतो, चाललो मी माझ्या घरी. आता गेल्यानंतर तिला रस्त्यात वाटलं आपण तर घरी चाललेलो आहो, बुद्ध येतात, बुद्धाचं वंदन तरी करून जावं, बुद्धाचं वंदन करून जा की नाही. याचे बघ आपले पाहुणे कधी येतात, आपले कधी पाहुणे विहारात येतात का वंदन करायला, येत नाहीत, कारण श्रद्धा नाही. आपल्या लोकांना जेव्हा समजलं की अरे बुद्ध विहार आहे, तिथं बुद्धाची मूर्ती आहे, म्हणजे बुद्धाचं रूप आहे ना, आपल्याला वंदन करायला गेलं पाहिजे. फुकट आहे की नाही पुण्य संधी करण्याची, दर्शन करण्याची संधी आहे की नाही, इथं पैसे लागतात का, इथं काहीच लागत नाही. आपण इकडे फिरायला घेऊन जातो, तिकडे फिरवतो, पण आपण म्हणतो काय की बा तूही चल मी चल बरं आपण बुद्ध विहारात जाऊन वंदन करू, अशी इच्छा होते का, नाही.
पण ज्या ज्या स्त्रियामध्ये श्रद्धा आहे त्या त्या स्त्रिया काय म्हणतात की चाललो. अशी म्हणली काय की मी बुद्धाविषयी इतकं हे करतो नाही आणि बघ मला मूत्र होईना आणि माझा पती मला काढून देत आहे की नाही, मग बुद्धाचा आशीर्वादच नाही, असं होते की नाही. पण तसं नाही केलं तर तिला वाटलं की चला बुद्ध आहेत, आता आपल्या आईच्या घरी चाललोच आपण की नाही, पण जाता तर काय करा आपण बुद्धाचं वंदन करून जावं, पुन्हा भेटल न भेटल. म्हणून गेल्यानंतर बुद्ध म्हणतात मल्लिका इतकं ऊन आहे आणि कुठे निघली, कुठे चालली. ते म्हणाले म्हणते भगवान मी माझ्या आईवडिलांच्या घरी चाललो. तो बुद्ध म्हणते काय कारण आहे, बंधूंसोबत नाही आहे. ते म्हणते भगवान आमचं लग्न झाल्यापासून काय मला संतान प्राप्त होत नाही आहे आणि त्याच्यामुळे सेनापती बंधूंना काय केलेलं आहे, मला पुत्र होईना म्हणून तिने सांगलं की तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जा. तर असं म्हटल्यानंतर मी म्हणालो ठीक आहे जातोय. आणि म्हणून रस्त्यामध्ये विचार आला घरी तर चाललो पण तथागताचं दर्शन तरी घेऊन जावं. म्हणून म्हणते घरी जायचं हे कारण आहे की मी माझ्या घरी चाललेलं आहे. कशामुळे की मला पुत्र प्राप्त होत नाही म्हणून मी घरी चाललो, संतान होत नाही मला. तर बुद्ध म्हणतात की मल्लिका ह्या कारणासाठी तू घरी चालली का. ते म्हणते होय म्हणते भगवान याच कारणामुळे चाललो मी. बुद्ध म्हणतात की असं कर वापस जा. वापस गेला तर बंधूने विचारलं अरे म्हणे तुला सांगितलं होतं ना आईवडिलाच्या घरी जा म्हणून, कशाला वापस आली. तर तिने पूर्ण वृत्तांत सांगितला की म्हणाली की स्वामी मी तर चाललोच होतो आहे की नाही, पण रस्त्यामध्ये माझ्यामध्ये एक वितर्क आला, विचार आला की जाता आता बुद्धाचं दर्शन तरी घेऊन जावं. तर गेल्यानंतर बुद्ध म्हणाले की मल्लिका कुठे चालली एवढ्या उन्हामध्ये. तर म्हणाले की म्हणते भगवान जे कारण आहे ते कारण मी बुद्धाला सांगितलं की मला पुत्र होत नाही, हे पुत्र न होत त्यामुळे माझ्या पतीने मला आईवडिलांच्या घरी जायला सांगितलं आहे की नाही. इथं का थांबून काय करतोस तू, निघून जा घरी. तर मी चाललो होतो बनते असं. तर बुद्ध म्हणले की वापस जा. तर बंधूला समजलं, कारण बंधूंमध्ये सुद्धा बुद्धाविषयी श्रद्धा होती. त्याला सांगलं की बुद्धाने जर वापस पाठवलं तर निश्चितपणे मला संतान प्राप्त होईल. तर पुढे चालून ही मल्लिका गर्भवती झाली आणि तिने जुडवा मुलं दिले, 2 मुलांना जन्म दिला. अजून काही दिवसांनी पुन्हा तिला जुडवा मुलं झाले, अजून काही दिवसांनी तिला असे मुलं किती 16 जुडवा मुलं झाले. तर 16 किती 32 मुलं त्यांना झाले. सर्वच शूरवीर होते. तर अशा प्रकारे याच्या आधीची गोष्ट जेव्हा ते बुद्धाच्या ऐकून आल्यानंतर काय झालं, तिला डोहाळे म्हणतो की नाही, तिला जेव्हा गर्भ थांबला त्या गर्भाचे काय डोहाळे सुटतात की नाही. तर ती म्हणे महाराज स्वामी मला डोहाळा उत्पन्न झाला. ते म्हणे काय आहे. तर ते लिच्छवी लोकांचं ते स्नान करण्याचं ते नसते का, तिथे जायचं. राजे जे लोक स्नान करतात की नाही त्या ठिकाणी मला जायचं आहे, त्या तळ्यामध्ये तिथे आंघोळ करायची आहे आणि त्याचं काय पाणी पियाचं मला डोहाळा सुटलेला आहे. मग आता लिच्छवी लोकांनी साधं केलं का, त्या पूर्ण तळ्याला मोठे मोठे असे लोहाने असं पूर्ण पॅक होतं. जसं आता बघा तुम्हाला गेट कसं आहे लोखंडाचं आहे की नाही लोह्याचं, त्याच्यापर्यंत पूर्ण सुरक्षा होती आणि त्याला चांगले चांगले मोठे मोठे सुरक्षाकर्मी लावले होते की कोणताही व्यक्ती साधं पक्षीसुद्धा त्याचा एक घोट पिऊ नाही शकत, अशी सुरक्षा त्याला. अशा काय केली त्याचं पाणी पियाचं. तर मी ठीक आहे, रथात बसवलं, घेऊन गेल्यानंतर जे पहरेदार होते बलशाली माणूस हा, सर्व पहरेदारला आणि हटवलं दूर. ते त्याच्यावरची जी जाळी होती ताकदीनं आपल्या ते पूर्ण जाळी तोडली, तिला नेलं, तिला आंघोळ घातलं, तृप्त केलं. तिथं जितका वेळ बसायचं तितका वेळ बसवलं, पाणी पिलं. जेव्हा तिचं मन तृप्त झालं तर तेव्हा काय म्हणते की महाराज ठीक आहे चला आता. तर ज्या ज्या लोकांना त्यांनी मारलं ते लोक कोणाकडे गेले, राजाकडे गेले. म्हणाले महाराज बंदूल हा आलेला आहे, त्यांनी आपली पुष्करणी काय केली बाटवलेली आहे की नाही, आमच्या लोकाला खूप मारलेला आहे. असं म्हणलं ते खूप चिडले लोक, अरे हे तर राजाची आहे की नाही, यांनी स्पर्श कसाच केला. मग ते चिडून उठले आणि निघले. तर तिथे याचा मित्र होता, त्याचं नाव काय होतं महादेव. डोळे गेले होते की नाही महालीचे. तर ते महाली म्हणे की अरे बाबा म्हणे कशाला वाटत जाता, त्याच्या ज्या कामासाठी ते करून जाऊ दे नाही की नाही. अरे बाबा त्याच्या वाटत जाऊ नका, ते तुमच्या सर्वांनाच मारून टाकल. ते निघल्याने त्याने सांगलं बघा तुम्ही जेव्हा त्याच्या पाठीमागे जासाल तर जेव्हा तुम्ही चालले, जेव्हा तुमचा रथ जेव्हा आकाशामध्ये जेव्हा 20 तडकेल
तर त्याच्या समोर जाऊ नका तुम्ही. काय कराल, जेव्हा वीज तडकेल आकाशामध्ये तर जात पाठलाग करा त्याचा, पण जेव्हा आकाशात जर वीज तडकली तर तिथून तुम्ही वापस व्हा, त्याच्या समोर जाऊ नका. जरी त्याच्या समोर जर गेले तर तुमचे जे रथाला जे हे असते की नाही, काम त्याला पण डोम असते की नाही, त्या डोमाला छेद दिसले, तुमच्या सर्वांच्या डोमाला जर छेद दिसले तर ते छेद पाहिल्यानंतर त्या समोर जाऊ नका, वापस व्हा. याच्या समोर जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचे जे रथ आहे त्या रथाचे काय होते, भूमीमध्ये जेव्हा चक्के झाले की नाही, तुमचा रथाचे जेव्हा चाकं कठे जमिनीमध्ये जेव्हा घुसले अर्धे, तर त्याच्या समोर जाऊ नका. असं त्यांनी काय त्या महालीने कोणाला सांगितलं, त्या लिच्छवी योद्धांना सांगितलं. ते किती जण मागे लागले, त्याच्या 500 योद्धा, 500 योद्धा त्याला पकडण्यासाठी लागले, आहे की नाही, पूर्ण शस्त्रसहित. पण काय सांगलं, हे 3 जेव्हा निमित्त पाहतो मी तर समोर जाऊ नका तुम्ही. तर ठीक आहे म्हणे, पण काय करतो, याला पकडतोच आहे की नाही, पकडून, कारण नाही एवढं केलं ना आमचं बाटवलं एक तळ, म्हणून त्याला पकडतो आणि त्याला मारून टाकतो. हे सर्वांमध्ये काय राग झाला, त्यांनी आमच्या सैनिकाला मारलं ना, पहिरेदारला मारलं. मग सांगा किती पेटून उठतील आपले लोक. जसं बघा, आपल्या एखाद्या सैनिकाला जर मारलं आपला देश पेटून उठते की नाही, आतंकवाद्याने जर आपल्या एखाद्या मिलिटरीला जर मारलं तर बघा अख्खा देश पेटून उठते की नाही. तसं त्याला वाटलं इथं आलं, इथं सैनिकाला मारलं, आपल्या तळ्याला बाटवलं, आहे की नाही, आणि गेला. मग त्याला सोडायचं का, नाही सोडायचं. पण तरी बी याने काय केलं होतं, महालीने, लिच्छवी महालीने त्याला सांगितलं 3 सेकंद सांगितलं, हे 3 जर पाहिले समोर जाऊ नका तुम्ही. हे गेले, तर गेल्यानंतर त्या रथाचा आवाज येत होता ना, तर ते पत्नी म्हणते, कोणी, मल्लिका, की स्वामी हे लोक आपल्याला पकडण्यासाठी रथ घेऊन आले की नाही. बरं ठीक आहे म्हणते, ठीक आहे म्हणते, पकड म्हणते. 1000 बाण लागतात ना, असा गाडी घेतली आणि आकाशामध्ये फेकली त्यांनी. आकाशात फेकली तर बघा त्या काडीचा इतका आवाज आला की असं वाटलं की वीज तडकल्यासारखं त्या काठीचा आवाज आला. तर बघा किती शक्तिशाली असेल तो. तर त्यांनी पाहिलं की वीज तडकली बाबा. लिच्छवी महाली काय म्हणते, वीज तडकली, समोर जाऊ नका की नाही, तरी ऐकले नाहीत. तर समोर काय केलं, मग पुन्हा गेलं. तर पुन्हा म्हणते मल्लिका, स्वामी म्हणते तुम्ही एवढं सांगून सुद्धा ऐकले नाही, नाही आजूक पुन्हा लागले. ठीक आहे म्हणतो. मग पुन्हा काय करतो, पुन्हा बाण फेकतो. तर जितके 500 लोक आहेत त्या पूर्ण 500 लोकांच्या छत्राला की नाही काडी होती नाही, पूर्ण छेद पडतात. आणि प्रत्येक जेवढे 500 राहत आहेत पूर्ण 500 काय छेद पडतात. तर ते महाली ते म्हणते की अरे म्हणते बघा आमचे छेद पडले की नाही, ते आता समोर जाऊ नका. नाही म्हणते तरी आम्हाला काय करायचं, याला पकडायचंच. मग अजून गेल्यानंतर थांबतात आणि अजून पुन्हा पाठलाग करतात. पुन्हा मल्लिका म्हणते की स्वामी हे तर पुन्हा लागलेच मागं, ऐकनात हे. मग पुन्हा काय करते, तिथून काडी मारते कुणा जमिनीमध्ये, तर पूर्ण जमीन फाटते अशी. बघा सांगा किती ताकद असेल त्याच्यात. तर जेव्हा त्या प्रत्येकाचे काय करतात, चाकं रथाची त्या याच्यात अटकतात, कारण इतकं याची एवढी जमीन फाटते अशी, पूर्ण चाक अटकते. तिथं सांगते ते महाली म्हणते की अरे बाबा बस झाला, आता समोर नका जाऊ, आहे की नाही. तर ते उठतात आणि ते चाकाशे बाहेर काढतात आणि पुन्हा लागतात. याला पकडायचं म्हणजे मारायचं, म्हणजे मारायचंच. इतका राग आहे त्यांच्यामध्ये. मल्लिका म्हणते स्वामी हे 3 करूनही ऐकलेच नाहीत, नाही आहे की नाही, याचा बंदोबस्त काय. मग हे म्हणते बंधू ठीक आहे, याचा बंदोबस्त करायचा. एक काडी घेते, एक काडी सोडते, पत्ताही लागत नाही. कधी काडी खुपसली सुद्धा आणि कधी निघून गेली पत्ताही नाही त्यांना. 500 सैनिक असतात, किती 500 योद्धाचा सूरवीर योद्धा असतात, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये आता कमांडो म्हणून, आहे की नाही. असे ते सैनिक असतात, सर्वच गोष्टी परिपूर्ण. तर बघा एकच काडी मारते, एकाच काडीमध्ये सर्वांच्या पोटातून खुपसून गेली, पत्ताच लागत नाही. मग काय करते, रथ वगैरे थांबवते आणि मस्त बसते. तर ते 500 योद्धा येतात आणि त्याला काय करतात, रिंगण घालतात, तलवारी मिनवारी काढू, आहे की नाही. तर ते एक कोट असते नाही, फेक नाही, पग शरीर मजबूत असल्यासाठी, आहे की नाही, बेल्ट असतो की नाही. तर ते बेल्ट घेऊन 4ही 500 योद्धा काय करतात, त्यांना पूर्ण राऊंडमध्ये घेतात आणि म्हणतात बंधुल आता कसा सापडला तू, तुझ्याविषयी तर लय ऐकलं आम्ही, आहे की नाही, तुझ्याविषयी लय ऐकलं बाबा, आहे की नाही, की तू इतका योद्धा आहेस. आता 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 तू आमच्या एकटाच आहेस ना, आता तू आमच्या तावडीत सापडलास, आहे की नाही, मग आता युद्ध कर आमच्यासोबत. असं केल्यानंतर बंधुल सेनापती म्हणते अरे म्हणते मेलेल्या व्यक्तीसोबत मी युद्ध कशाला करू. काय म्हणते की जे व्यक्ती मेलेले आहेत त्याच्यासोबत युद्ध कसं करू, मी मेलेल्या व्यक्तीसोबत युद्ध करते.
ते सर्वच म्हणतात योद्धा, अरे आम्ही काय मरण पावलो का, आहे की नाही, असं म्हणतात, आम्ही काय मेलो का, आम्हाला काय मृत्यू समजते, चाल लढ आमच्यासोबत. असं म्हटल्यानंतर पुन्हा म्हणजे अरे बाबा मेल्यासोबत युद्ध करत नाही. बरं ठीक आहे, जो शेवटचा आला की नाही मागून, तर त्याला म्हणून आपलं जे काही बॉडीला फिट करायचं जे काही असते की नाही ते फक्त सोडून दाखव. ते सोडून असल्यामुळे पत्तासुद्धा लागला नाही, आहे की नाही, पत्तासुद्धा लागला नाही, काडी निघूनही गेली, कटलं पूर्ण शरीर. तर जेव्हा त्याने ते बेल्ट सोडला, तुकडाच पडला त्याचा. मग सांगितलं की नाही मी तुम्हाला, तुम्ही मेलेले आहात म्हणून. मग लगेच म्हणजे आता काय करावं, आता तुम्ही वापस घरी जा, आपल्या परिवाराला, पूर्ण परिवाराला चांगल्या प्रकारे बोला, आपल्या मुलाला जे जबाबदारी ते जबाबदारी समजून सांगा, सर्व नातेवाईकाला बोलवा आणि हे बेल्ट सोडून द्या, खतम. मग पुन्हा आपल्या पत्नीला घेतला आणि पुन्हा निघून गेला. म्हणून ते म्हणे महाली म्हणे, तुम्हाला सांगितलं नाही म्हणे, हाताने मेले की नाही तुम्ही, तुम्हाला मी 1000 वेळ सांगलं, मी 3 निमित्त दाखवले मी तुम्हाला की समोर जाऊ नका, की बंधू लय भयानक आहे म्हणून. सोपा आहे का तो व्यक्ती, एकाच काळीमध्ये 500 लोकांना मारून टाकलं त्यांनी, आणि मारलं ते पत्ताही सुद्धा लागला नाही, मेले तरी पत्ता नाही त्यांना. म्हणून मी तुम्हाला म्हणे किती वेळ सांगलो म्हणे की बंधूच्या तुम्ही नादी नका लागू, बंधू सोपा नाही आहे. म्हणून ते आल्यानंतर त्यांनी केलं, क्रियावर कर्म केलं आणि सर्वांचे देह त्यागले त्यांनी. हा आल्यानंतर मग काय केलं, डोळे होते की नाही, ते केल्यानंतर काही महिने झाल्यानंतर काय झालं, मग त्यांना पुत्र झाले. तर पुत्र जुडवा मुलं होते. पुन्हा काही वर्ष झाले, पुन्हा असं करता करता की 16 मुलं झाले, 16 जुडवा मुलं, 16 16 32 झाले. आपल्या वडिलांसारखे शूर आणि वीर होते. तर पुढे चालल्यानंतर तिथे राजाचा असल्यानंतर काही कार्य असल्यामुळे काय राजाकडे वापस होता. तर तेव्हा काय केलं, न्यायालयामध्ये काय निर्णय, चुकीचा निर्णय दिला. आणि म्हणून ते लोक म्हणत होते की तुम्ही रिश्वत खाल्ली नाही, न्यायाधीशाला म्हणले तुम्ही रिश्वत खाल्ली आणि म्हणून त्याच्याकडे निर्णय दिला नाही तुम्ही. तर अशा प्रकारे म्हणते. आणि ही गोष्ट त्या लोकांनी काय सांगली, सेनापतीला सांगली, की म्हणाले की या व्यक्तीने काय केलेलं आहे, न्यायाधीशाला पैसे दिले आहेत, रिश्वत दिली आहे, त्याच्यामुळे निर्णय त्याच्याकडून गेला की नाही, तर तुम्ही काहीतरी बोलायच्याविषयी. तर बंधून गेला आणि त्या न्यायाधीशाच्या समोर, कारण सेनापती म्हटल्यावर आहे की नाही, त्याने सांगला. आणि काय होतं, जे अपराधी होता त्याला अपराधी घोषित केलं, आणि जो अपराधी नव्हता, निर्दोष, त्याला निर्दोष साबित केलं. तर ही गोष्ट जयघोष झाली पूर्ण नगरामध्ये, राजालाही समजलं. मग राजाला वाटलं ठीक आहे, चांगला निर्णय देतो आहे की नाही, म्हणून राजाने ठरवलं की तू आजपासून न्यायाधीश बन. केलं त्याला न्यायाधीश. मग आता सर्वच लोक त्याचा जे गार करायला ना, म्हणजे पूर्ण निष्पक्ष, बरोबर कोणा अपराधी आहे त्याला अपराधी घोषित करायचा, जो अपराधी नाही त्याला अपराधी म्हणजे निर्दोष साबित करायचा. आता जे न्यायाधीश होते यांना लाच मिळेल ना खायासाठी, आहे की नाही, मग त्याला काय वाटलं की ठीक आहे, आपण काय केलं पाहिजे, याच्याविषयी राजाला भडकून दिलं पाहिजे. म्हणाले महाराज, हा बंधूल त्याचे पोरं बघा, एक प्रकारे एक पलटणच आहे की नाही. तर महाराज, हे तुम्हाला मारून राज्य घ्यायच्या तयारीत आहे. कोण, हा बंधूल. आता असं जर केलं तर बघा किती राग येते माणसाला, की अरे मी याला सर्व दिलं, हे मलाच मारून माझं राज्य घ्यायला करतो. आता एखाद्या विकेट बघा, एखाद्या चहाडी जर केली तर विचारपूस करते का, माणूस डायरेक्ट झगडाच करायला जाते, आहे की नाही. बुद्धीचा थोडासाही वापर न करणं, म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगलं तर सांगता सांगता तुमच्यामध्ये एकदम राग पेटते. आणि बुद्ध म्हणतात राग ही अग्नी आहे, भस्म एका क्षणात करते. म्हणून बुद्ध म्हणतात की एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर ती संयमानं पहा, सत्य आहे का नाही, नंतर त्याचा निर्णय द्या. पण ही गोष्ट कोणा ऐकली, राजा प्रसन्नचित्ताने ऐकली तर राजा एकदम पेटून उठला, विचार केला नाही, काहीच नाही. मग काय केलं त्यांनी, एक आपल्या गुप्तचराला काय सांगितलं की जा आणि त्या ठिकाणी काय करा, तुम्ही विद्रोह करा, मी यांना बंधूसहित यांच्या मुलासहित काय करतो, पाठवतो, आणि नंतर तुम्ही यांना मारून टाका. लगेच तिकडच्या लोकांनी काय केला, राज्यामध्ये विद्रोह केला की नाही. तर राजाने म्हणतो की बंधू तुझ्या सर्व पुत्रासहित जा बरं, ते विद्रोह शांत कर. बघा बंधूचं एक अशी खासियत होती, जिथे विद्रोह चालू आहे तिथं जर बंधूचं नाव ऐकलं किंवा बंधू येत आहे म्हणलं ना, कोणी थांबायचं नाही, ते विचारही करायचं नाही मनामध्ये.
त्याला सांगितलं की अरे बापरे, हा लय भारी माणूस आहे. म्हणजे त्याच्यामुळे पूर्ण राज्यामध्ये कधीच कुठे विद्रोह व्हायचा नाही, असं ते राज्य सेनापती असा होता. पण हे त्याला मारण्याचा बेत असल्यामुळे जेव्हा समजलं की अरे बंधूल आलेला, राजाने आज्ञा दिली की तिचा विद्रोह मिटून टाक, शांत कर, तर हा गेला आपल्या पुत्रासहित. तर काय केलं त्यांनी, ते सर्व पळून गेले. शांत केला, आल्यानंतर पुन्हा राजाने काय केली, पूर्ण चतुराने सेना त्याला मारायसाठी पाठवली. आता समोरच्याला माहीत आहे काय की आपल्याला आपली सेना आपल्याला मारेल म्हणून. त्याला वाटलं की बाबा आपला सत्कार करण्यासाठी सेना आली काय की, म्हणून ते त्याच्या मनामध्ये असं काहीच नव्हतं. पण जेव्हा हे जवळ आले, या सर्वांनी काय केलं, त्या सर्वांना पुत्रासहित बंधूला सुद्धा मारून टाकलं. ही गोष्ट त्या दिवशी सारीपुत्र महामोगल्यान भिक्खू संघासोबत यांच्या घरी जेवायसाठी होते. कोणाच्या घरी, या मल्लिकाच्या घरी. तर तिला एका लेटरवर एक पाठवलं बातमी की राजाने न जाणता तुझ्या पती आणि तुझ्या सर्व मुलाला राजाने मारून टाकलेले, अशी एक चिठ्ठी लिहिली. तिने ती चिठ्ठी पाहिली आणि पुन्हा आपल्या मांडीवर ठेवली. बघा, धर्म ज्यांनी प्राप्त केला बघा, त्याला थोडंसं दुःख होते का. बघा, आपले प्रिय पुत्र मारले, आपल्या पतीला मारलं. बघा, धर्म बघा, थोडंसंही त्याच्यामध्ये काय लोभ नाही आहे, दुःख थोडंसं तरी काय. मन बुद्ध म्हणतात की माझा धर्म दुःखातून दूर होण्यासाठी आहे. आपल्यासारखं जर असं बघा, केस तोडून एकदम झटका घेऊन काय मरून गेला असता. जसं तुम्हाला पानिपतचं युद्ध माहीत असेल, त्याच्या समजलं की त्याला समजलं हा व्यक्ती मेला, तर दुसरा व्यक्ती झटक्यानेच मेला. आणि अशा प्रकारे किती जणी लोक मेलेत. त्याच्यामुळे ते पानिपतचं युद्ध समाप्त झालं. तसंच याने बघा, त्यांनी सांगितलं तरी त्यामध्ये काही परिणाम नाही झाला. तर जेवत असताना काय झालं, ते भांडं असते की नाही, मातीचं भांडं की नाही, वाढता वाढता ते पडलं. तर तिने जोरात आपल्या दासीला सांगितलं, तुला दिसत नाही का म्हणे की नाही. तर सारीपुत्र काय म्हणतात माहिती आहे का, मातीचं होतं पडल्यानंतर फुटणारच. काय म्हणतात, मातीचं होतं की नाही, मग पडल्यावर फुटणारच की नाही, त्याचा गुणधर्म काय. हे फुटल्याने मला काय झालं का, तुम्हाला माहित आहे का माझ्या हातामध्ये काय आहे ते. ते म्हणते की माझ्या हातामध्ये एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे की माझा पती आणि माझ्या सर्व पोराला राजाने काय केलं, मारून टाकलेलं आहे. तर एवढं होऊन सुद्धा माझ्यामध्ये कंपन झालं नाही. तर या मातीचा फुटल्यानंतर माझ्यामध्ये काय कंपन होईल. तर अशा प्रकारे तिने म्हटलं. तर असं म्हटल्यानंतर लगेच सारीपुत्र भंतीने एक गाथा म्हटली. तर बा गाथा काय म्हणते ती, यहाँ मनुष्यों का जीवन अनिमित्तक एवं अज्ञात कठिनाइयों से, आणि हे जे जीवन आहे तर जीवन काय कितीतरी कठीण गोष्टीने भरून आहे. आता कोणती आपल्याला अवघड गोष्ट आपल्या समोर येईल सांगता येते का, नाही. आता आपण कुशल आहो, लगेच आपल्याला एखाद्या थोड्याच वेळामध्ये आपला एखादा रोग उत्पन्न होऊ शकते, आहे की नाही. बघा काही काहीची कुशल बातमी येते की नाही, की बघा चांगला आहे, बघ लगेच थोड्या वेळात काय म्हणते, लगेच मर जाते. जसं एखादा मिलिटरी बघा, त्याच्या पत्नीसोबत लगेच बोलते बरं ते, आणि लगेच फोन लगेच दुसरा फोन येते की तुझा पत्नी गेला. कुशल बातमी होती की नाही, थोड्याच वेळात दुसरी बातमी आली की तो मेला म्हणून. म्हणून हे जे जीवन आहे ना, याच्यामध्ये खूप कठीण म्हणजे खूप अवघड गोष्टी आहेत. आणि सुख यात काय अल्पसं सुख आहे, पण हे काय हे पूर्ण जीवन काय सदैव दुःखानेच भरून आहे. अशा प्रकारे सारीपुत्र सांग. बघा आता किती चांगले तिचे पत्नी होती, काही क्षणामध्ये बघा मारून टाकलं त्यांना. म्हणून या जीवनाचा काही भरोसा नाही, सारीपुत्र भंतीजी म्हणतात. आणि सांगितलं की हे जीवन काय थोडंसं सुख आहे, पण संसारामध्ये महादुःख भरलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या गोष्टी कशामुळे होतात, अज्ञानपणामुळे होतात. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही अज्ञानात राहू नका. अज्ञात राहू नका म्हणजे की तुम्ही लोभात राहू नका, द्वेष करू नका, मोह करू नका. तर बघा यांचं अज्ञानच आहे की नाही, हे मेले. तर तेव्हा सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपण जे कर्म करतो तर ते कर्म अज्ञात आहेत, ज्ञात आहेत का आपल्याला, नाही. आता आपल्या मागच्या जन्मात काय कर्म केले आपल्याला माहीत आहे का, ते ज्ञात नाहीत, अज्ञात आहेत ते. पण त्याचा विपाक जेव्हा येतो तर आपण काय म्हणतो की अरे मला माहीत नाही, पण माझ्यासोबत असं काऊन झालं. मग कधी कधी म्हणतो जाऊ दे, माझ्या नशिबात आहे असं म्हणतो की नाही. पण आपण कर्म केलेले असतात ते,
ते कर्म केले करतो आपण, पण त्याची आठवण नाही, ज्ञात नाहीत ते, म्हणून त्याचा विपाक आता येते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला फळ देणार आहेत त्या गोष्टी काय ज्ञात नाहीत, आपल्याला माहीत नाही त्या गोष्टी, पण फळ त्याचं येते. अज्ञान म्हणून बुद्ध म्हणतात की कोणतीही गोष्टी अज्ञानानं करू नका. तुमच्यामध्ये त्या गोष्टीची माहिती घ्या. म्हणून बुद्ध म्हणतात लोभ आहे ना, हे लोभ ठेवू नका. या लोभाने काय करते, तुम्हाला हा लोभ खूप चांगला वाटतोय, याचा सेंट चांगला आहे, याची चव चांगली आहे, पण हे जहर आहे. काय लोभ हे काय एक प्रकारे जहर आहे. बघा काय काय लोक बघा आपल्यासाठी किती मोठी बिल्डिंग बांधतात आहे की नाही, खूप लगे आहे की नाही, लय पैसा लावतात. कधी कधी बिल्डिंग झाला की माणूस खतम होतो. काय फायदा बिल्डिंग बांधून. म्हणून बुद्ध म्हणतात की अरे अशी बिल्डिंग बांध, पुण्याची बिल्डिंग बांध. कशाची? पुण्याची बिल्डिंग बांध की जे करून ते काही जरी झालं तर ते बिल्डिंग तुला सोडणार नाही. म्हणून लोक पुण्याची बिल्डिंग बांधायचे. म्हणून बुद्धच्या काळात लोक काय करायचे, भिक्खू निवास बनवायचे, विहार बांधून द्यायचे. हे जी बिल्डिंग आहे हे बिल्डिंग आहे न संपणारी बिल्डिंग आहे. मरण जरी पावले तुम्ही तर ते जोपर्यंत विहार निवास जितके दिवस आहेत तितके दिवस त्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होते. म्हणजे ते विहार तुम्हाला कधीच प्रेत लोकात जाऊ देईना, दुर्गतीला जाऊ देईना, नरकात जाऊ देईना, पशु याच्यात सर्पामध्ये जाऊ देईना. तो तुम्हाला पुण्यकर्म सुगतीलाच घेऊन जाते. पण काय आपल्याला ज्ञात नाही आहे, आपल्याला माहीत आहे का की बा हे पुण्य आहे म्हणून ह्या गोष्टी आपण ज्ञात करून घेत नाही, अज्ञात आहोत आपण अजून. म्हणून आपण काय करतो, आपल्या बिल्डिंग बांधत बसतो. म्हणून बुद्ध म्हणतात बनवा, पण तुमच्या स्वतःसाठी बनवा, काहीतरी पुढच्या भविष्यासाठी बनवा. इथे तुम्ही कधी मरता याची काय गॅरंटी, मागचं कर्म कधी उफाळून येईल काही सांगता येत नाही. तर त्यासाठी त्या कर्माच्या आधी तुम्ही तुमच्या पुढच्या जन्माचं काहीतरी सार्थक करा. जसं बघा काही काही बुद्ध काळातले उपासक असे होते ना, तर भिक्खूसाठी खूप श्रद्धेने काय विहार बनवायचे. तर मोगल्यांना पाहायचा आणि म्हणायचं की अरे बापरे, जेव्हा भिक्षाटनाला जायचं ना तर त्याला समजा हे कसं आहे, कोणाचं भवन बनत आहे. तर ते बुद्धाकडे याचं म्हणायचं, भंते भगवान मी आज गेलो होतो भिक्षाला, तर भंते भगवान अशा प्रकारचं भवन बनताना मी पाहिलं. इथं काम करणार दिसाले पण तिथं काम करणार आहेत का आपोआप आहे की नाही. तर तो म्हणतात महामोगल्यान तो श्रावस्तीमध्ये एक उपासक आहे की नाही, तो छान बुद्धविहार बनवायला हे त्याचं बनत आहे. म्हणजे इथं बनवायला कोणासाठी, भिक्खूसाठी, तिथं कोणाचं बनत आहे त्याच्यासाठी. तो गेल्यानंतर मला उपासक वंदन केलं, जेवायला दिलं. म्हणाला भंते यानं कसं काय केलं. तर म्हणाला उपासक आज मी तुसित देवलोकामध्ये गेलो होतो, इथं भवन बनताना पाहिलं, आणलंय सुंदर आहे की नाही, गार्डन हे ते की नाही. तर ते पाहिल्यानंतर एकदम अचंबित झालो मी की मनुष्य लोकांमध्ये असं कोण पुण्यकर्म करायलं की त्याचं तिथं बनायलं. तर मी बुद्धाकडे आलो आणि बुद्धाला विचारलं की भंते असंच आहे. तर बुद्धांनी तुझं नाव सांगलं म्हणून तुला सांगायसाठी आलं की बा तू इथं करायला ना, तिथं तो बनत आहे. असं केलं तो स्माईल केली. मला भंते तुम्ही तर पाहिलं पण मी पाहिलं का नाही. मी बुद्धाने सांगितलं त्या वचनावर माझी श्रद्धा आहे आणि मग त्या वचनावर श्रद्धा आहे म्हणून हे बनवायलो मी, पण मी पाहिलं का नाही. श्रद्धा आहे माझी पण तुम्ही प्रत्यक्षात पाहून आले ना. म्हणजे बघा जे लोक प्रत्यक्षात पाहत येतात पण श्रद्धा जर झाली तर तुम्ही ते भवन कशाच्या गोष्टीवर पाहता, या डोळ्याच्या भरोश्यावर पाहता का तुम्ही, दिसते का नाही. तुम्ही कशाच्या भरोश्यावर पाहिले, तुमच्या श्रद्धेच्या भरोश्यावर. आणि म्हणून बुद्ध काळामध्ये लोक काय करायचे, पुण्य करण्यासाठी काय करायचे, आळस करायची नाही. उद्याचं नाही, त्याला सांगायचं बा आजही मला पुण्य करायचं, उद्याचं काय माहीत, उद्या जिवंत राहतं की नाही, आता माझ्याकडे. म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा तुमच्यामध्ये चांगला संकल्प आला तर ते संकल्प नष्ट होऊ देऊ नका तुम्ही. उद्या दान करेल, अरे म्हणतात उद्याची गोष्ट नको, तो जर नष्ट झाला तर संकल्प. म्हणून संकल्प कशा बुडबुड्यासारखे असतात, चिरंकाळासाठी कोणताही संकल्प नसतो. म्हणून बुद्ध म्हणतात तुमच्यामध्ये जो संकल्प आला तर संकल्प लगेच नष्ट व्हायच्या तुम्ही ती पूर्ण करा. तर म्हणून सांगतात की हे ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, महादुःखाला प्राप्त करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टी आपण अज्ञानपणामुळे केल्या असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला अज्ञान असल्या तेव्हाच प्राप्त होते. म्हणून आपण जेव्हा आपल्याला हे गोष्टी ऐकतो आपण, तर आपण करून घेतल्या पाहिजे की नाही बाबा माझे किती वाईट कर्म आहेत, न जाणता मी केलेले आहेत, पण आता मला समजलं आता मी वाईट कर्म करत नाही. आता कोणते कर्म करतो मी, चांगले कर्म करेल. मग चांगले कर्म कोणते, आजपासून मी कधीच कोणाची हत्या करणार नाही, दुसऱ्याला करायचं सांगणार सुद्धा नाही. आजपासून मी कधी चोरी करणार नाही,
दुसऱ्यांना उपदेशसुद्धा चोरीचा करणार नाही. मी कधी कोणाला वाईट पाहणार नाही, त्याचा उद्देशही सांगणार सुद्धा नाही दुसऱ्याला. मी खोटं चाड्या चुगल्या व्यर्थ बकवास करणार नाही, दुसऱ्यांनाही सांगणार नाही. मी दारू पिणार नाही, दुसऱ्यांनाही त्याचा सल्ला देणार नाही. माझ्यामध्ये राग येऊ देणार नाही. राग आला तर लगेच मैत्री भावना करेल त्याच्याविषयी. द्वेष आला त्याच्याविषयी मी त्या द्वेषाला एका क्षणामध्ये नष्ट करेल. लोभ आला तर दान देईल. ईर्ष्या करणारे कोणाशी, तर असे वितर्क आपण काय केले पाहिजे, वाढवले पाहिजे. तर म्हणून त्याला काय म्हणतो, हे तुम्हाला ज्ञात आहे ना, अज्ञात ज्या गोष्टी केल्या त्याचा परिणाम आपल्याला आहे, पण असाच परिणाम पुढे नाही आला पाहिजे. म्हणून आपण जेव्हा केलं तर अशा प्रकारे ज्ञात करून घेतल्या पाहिजे गोष्टी आपण, की जेणेकरून पुढे तुम्हाला अज्ञातमुळे तुमच्याविषयी नुकसान. बघा या बंधूंनं आणि आपल्या मुलांनी काय केलं, याला माहीत होतं का आपण चालल्यानंतर आपलं मरण आहे म्हणून? नाही. पण यांनी जे कर्म मागे केलं होतं त्याचा कर्म आता बघा अज्ञातपणामध्ये कर्म केला आणि त्याचा कर्म बघा अज्ञानपणातच आला, माहीत होऊ दिलं नाही. काय काय लोक बघा चालता चालताच मरतात, काही वेळी ते खाता खाता मरतात, काही लोक पिता पिता मरतात की नाही. काय पोहायला जातात ना तिकडेच जातात. नाना प्रकारचं मृत्यू आहे. तर कशामुळे आपण जे कर्म करतो त्या कर्माचा विपाकसुद्धा आपल्याला अज्ञातपणामध्ये कर्म करतो, न जाणता कर्म करतो आणि त्याचा विपाकसुद्धा न माहीत होता त्याचा विपाक आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून सारेपुत्र म्हणतात की या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी काय अज्ञातपणामध्येच प्राप्त होतात. म्हणजे ज्या ज्या दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, महादुःख देणाऱ्या गोष्टी आहेत की त्या न सांगताच माणसाला प्राप्त होतात. आणि हे जीवन काय मग पूर्ण जीवन हे खूप कठीण कष्टाने भरलेलं आहे की नाही. याच्यात सोपं कोणती गोष्ट आहे का? तुम्हाला जर शिलाचं पालन काय की नाही, आता जर तुमच्याकडे नवस असला तुम्हाला जर मला आमंत्रण दिलं की या आहे की नाही बकरा आहे कापायला, तुम्ही काय म्हणतात की बाबा गेलं पाहिजे, नाही गेलं तर काय म्हणतील लोक आहे की नाही, म्हणतात की नाही. किंवा एखाद्या हिंदू धर्माच्या घरी आरतीला जर तुम्हाला बोलवलं लय आग्रहानं की उपासिका चला ना, तुम्ही काय असं नाही आग्रहानं बोलवलं. आता बघा काय काय आपले लोक बघा हिंदूचे फोटो घेतात आहे की नाही घरामध्ये, नाही म्हणतात गिफ्ट दिला म्हणतात आम्हाला, घेतात आहे की नाही. किती कठीण गोष्ट, किती सोप्या पद्धतीने घेतो आपण, प्रसन्न मनाने घेतो की नाही. पण तीच गोष्ट आपल्याला पुढे चालून अंधारात टाकणारी असते. विहारात एखाद्या उपासिका विहारात चाल बरं, चांगलं कर्मासाठी बघा किती कठीण आहे. काही कारण सांगते की माझा मुलगाच नाही, मुलगीच नाही, पतीच नाही, असा म्हटला आहे की नाही, आता माझे हांग दुखायलं आणि गोळीच घेतली नाही मी, जेवलोच नाही मी. बघा चांगली गोष्ट बघा किती कठीण आहे करायसाठी. सोपी आहे का ती? लय कठीण आहेत. म्हणून ह्या जीवनामध्ये ज्या काही घटना आहेत तर त्या घटना काय चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला खूप कठीण जाते. आणि हेच गोष्ट नाही, आणि आपलं जीवन काय अतिशय अल्प आहे, आपल्याला माहीत नाही आपला मृत्यू कधी होईल ते. आणि म्हणून ही गोष्ट केल्यानंतर काय होते, ज्या गोष्टी आपल्याला झाल्या तर त्या गोष्टी महान दुःख अनुभव करायला मिळतात. जसं एखाद्या आईचा मुलगा मिळाला तर बघा केस तोडू लढते, ती लढते का नाही. आता बघा मला वाटते 8 काय 15 दिवसाचीच गोष्ट आहे, आमच्या नगरामध्ये मला वाटते 9:30चा वेळ होता ना, अशी 10चा टाईम होता. आता संध्याकाळचा होता. एक दुकान तर रस्त्याच आहे, ते बाळ आलेलं की असतात ती आई वडिलांना लक्ष नाही की माझा पोरगा कुठं आहे ते. आईला वाटलं, मला वाटते त्याचा जन्मदिवस आहे त्याचा होता वाटते त्या बाळाचाच. तर ते आई गोष्टी करते, ते बाळ कधी गेलं पतत नाही. त्या रस्त्यामध्ये आले ना एक कार आली, डायरेक्ट कारनं उडवलं तर डोक्यानं ते चाक गेलं तिच्या. ही गोष्ट ऐकताना सुख वाटते का? दुःख आहे. म्हणून कधी माणसाला दुःख प्राप्त होईल सांगता येते का? नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही सदैव कोणत्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टी. मृत्यू तुम्हाला लहान असो मोठा असो पाहणार नाही. तुमच्या कर्माचा विपाक आला, तुम्ही लहान आहा बाबा, अज्ञान आहा बाबा, तुम्हाला माहीत नाही बाबा, ह्या गोष्टी तुम्हाला हे करणार नाही. तुम्हाला वेळ आला ना, तुमचा कर्माचा विपाक आला तुम्हाला घेऊन जाते. अज्ञानपणामध्येच तुम्हाला माहीतही नाही. आणि आपण दोष कोणाला देतो मग? त्या बाई 3-4 दिवसापासून तिला होश नव्हता त्या बाईला, आत्ताच होता म्हणे माझ्याजवळ. तर म्हणून हे करताना म्हणून बुद्ध म्हणतात की आपल्या मुलाची आपला रक्षा करायचं त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला संस्कार करावे लागतील, त्यांना धम्म शिकवावं लागेल,
त्याची आरक्षा काहीतरी करावं लागेल की नाही. तर आपण ह्या गोष्टी काय करतो, सरळ सोप्या, किती सोप्या आहेत म्हणतो की नाही. कशाला म्हणतो परित्राण घ्यायचं, कशाला भंतेला बोलायचं, कशाला दान द्यायचं की नाही, किती सोपं आहे बरं म्हणणं. पण ह्या गोष्टी झाल्यानंतर एखाद्या भंतीने म्हणलं तर आता कसं वाटते बघा, भंतीला मारायला जाईल नाही, आमच्या घरी दुःख झालं आणि तुला आनंद झाला का. पण ही गोष्ट जेव्हा एखादा भिक्षू सांगते की बाबा तुमच्या मुलीच्या नावाने परित्राण घ्या, मुलांच्या नावाने परित्राण घ्या, त्याच्या नावाने दान कर्म करा, आहे की नाही, की जेणेकरून तुमच्या मुलाची रक्षा होईल. आज सांगलं काय म्हणतात, भंतेजी वेळच नाही आमच्याकडं, मग मृत्यूसुद्धा तुम्हाला एक सेकंद देणार नाही. मग तेव्हा बघा तुम्हाला हर व्यक्ती, एखादा व्यक्ती गेला तर तुम्हाला महान असं दुःख अनुभव होईल. सोपं आहे का, नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की चांगल्या अज्ञानपणामध्ये जे कर्म केलं आहे तर ते तुम्हाला अज्ञानपणामध्येच प्राप्त होते. अशा प्रकारे सारीपुत्रांनी या गाथेमध्ये सांगितलं. बघा गाथा किती आहे, पण याचा आता खूप मोठा आहे, तिने एका क्षणात समजून घेतला. आणि अशा कर केल्यानंतर आपल्या त्या सर्वांचे लग्न झाले ते बरं, 32 जणांचे बी, त्या सर्वांच्या पत्नीला सांगितलं आणि सांगलं की बघा तुम्ही काय करा, रडू नका, पती गेला नाही की नाही, ते त्यांनी जे कर्म केलं होतं त्याचा हा विपाक आहे, त्याच्यामुळे तुम्ही लढू नका, तुमच्या मनात शोक करू नका, आहे की नाही. तिने सर्व सांगलं हे त्याच्या कर्माचं, असत्कर्माचंच फळ आहे. चांगलं केलं असतं तर मरण पावलं असते का ते, नाही. त्यांच्या कोणत्या ना कोणत्या जन्माचं कर्म आहे ते, आणि त्याचा विपाक आता आला. म्हणून ते विपाक आल्यानंतर तुम्ही रडू नका, केस तोडू घेऊ नका, विलाप करू नका, कोणतंही दुःख प्रकट करू नका किंवा कोणतंही काय शोक करू नका, हे त्याच्या कर्माचाच विपाक आहे. कोण सांगितलं, त्या मल्लिकाने आपल्या 32 मुलांच्या पत्नीला उपदेश केला. हे उपदेश केल्यानंतर त्याची एकही पत्नी लढली नाही, 32 पैकी 32 नाही. तर राजाला जेव्हा ही गोष्ट समजली तर राजाला अतिशय दुःख झालं. अरे म्हणी चांगल्या व्यक्तीला मारला पण नाही. आणि लोकांचे ऐकल्यामुळे मी जर थोडासा विचार केला असतात, बघा एका क्षणामध्ये आदेश दिला, एका क्षणामध्ये मरून गेले. म्हणून बुद्ध म्हणतात की कोणतीही गोष्ट जेव्हा करता तर विचारपूर्वक करा. कोणाला बोलताना तर 10 वेळेस विचार करा, मी जर बोललो त्याला पुढच्याला काय गोष्ट होईल की नाही. मग जोपर्यंत जी गोष्ट त्या गोष्टी सत्यता बघत ना तोपर्यंत, जसं बघा बुद्धाच्या काळात एखादा समज काय म्हणतो की बघा उपासक, तुझ्याविषयी अशा प्रकारे मी ऐकले आहे, खरं आहे खोटं आहे मला माहीत नाही, आता तूच सांग बाबा या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे, या गोष्टीमध्ये काय म्हणता, या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे तूच सांग, आहे की नाही. की ही गोष्ट मी ऐकलं आहे, खरं आहे खोटे माहीत नाही, आता तू जर सांगलं तेव्हाच मला खरी किंवा खोटी समजेल असा विचारतो. नाही तुम्हाला नाही की बघा तुमच्या त्या बाईने की नाही तुम्हाला असं सांगितलं, बरं तुमच्याकडे नाही की नाही, देतात तिला भडकून, आणि ती बाईक अशी आहे का बघा तुम्हाला काय की नाही टेमबाज आहे की नाही. तर अशा प्रकारे तिने केलं नाही, पण तिने त्या सर्वच्या व्यवस्थितपणामध्ये त्यांनी सर्व वगैरे सांगून दिलं. राजसुद्धा काय झाला, राजासुद्धा खूप दुःख अनुभव केला राजाने. त्याला वाटलं की नाही राजामध्ये काय पुन्हा वैराग्य, राज्य करण्याविषयी काय वैराग्य निर्माण झालं त्याच्यामध्ये. आणि ते त्याला काय एकदम उद्विग्न झाला तो की अरे मी काय करू, एवढा चांगला माणूस आहे की नाही, एका क्षणामध्ये आहे की नाही माझ्यासोबत राहायला बाबा, आहे की नाही. लहानपणापासून आम्ही एकाच गुरुचं शिकलो, इतकं चांगलं प्रकार काम केलं, न्यायालयसुद्धा चांगलं चालवलं, आहे की नाही. याच्या असताना कोणत्या व्यक्तीने आक्रमण केलं नाही, त्याचे ते गुण करू लागला की नाही, एकदा व्यथित होतो की नाही माणूस, तशा प्रकारे व्यथित वगैरे झाला. मग राजाने त्याच्या घरी आला आणि त्याला काय केली, सांत्वना दिली, आहे की नाही. त्याच्या सर्व सुनाला त्याने काय केली, सांत्वना दिली, त्याच्या सर्वांच्या पत्न्याला, आणि तिच्या सुनाला सुद्धा काय केली, सर्वांना सांत्वन सांगले की बा तुम्ही वर मागा, मी तुम्हाला वर देतो. तर त्याने सांगलं की महाराज जेव्हा वेळ येईल तेव्हा करतो. मग त्याने काय केलं, आपल्या पत्नीचं जे आपण मृत्यूचे कार्य असते की नाही ते प्रकारे सर्व केलं, मृतक भोजन वगैरे दिलं, सर्व केलं. आणि राजाकडे गेले आणि सांगले महाराज तुम्ही आम्हाला वर दिला होता ना, तर ते वर आम्हाला पाहिजे. तर राजा सांगला सांगा कोणता आहे. तर महाराज आमच्या सर्वांना आमच्या आईवडिलांच्या घरी जायची आज्ञा द्या तुम्ही, आम्हाला वर कोणता पाहिजे. हा असं म्हणलं का की महाराज आम्ही शिक्षा तुम्हाला द्या असं म्हणलं का, नाही असं कधीच म्हणत नाहीत. उपासिका ज्या उपासिका श्रोता पण नाहीत अशा ते कधीच वैर प्रकट करत नाहीत. तर त्या म्हणाल्या की महाराज आता आम्हाला इथून आमच्या आईवडिलांच्या घरी जायची आम्हाला प्रत्येकाला आज्ञा द्या तुम्ही. राजा महादुःख होऊन त्यांना काय केलं, अशा प्रकारे त्यांनी केलं. आणि अशा प्रकारे सेनापती झाल्यानंतर बंधूचा भागिनीय म्हणजे बहिणीचं पोरग, भागिनीय म्हणजे बहिणीचं पोरगच ना, बंधूची जी बहीण आहे तिचं जे मुलगा आहे तर तिचं त्याचं म्हणजे भाचा म्हणतो की नाही आपण,
तर त्या भाच्याला राजाने काय केलं, त्याचं नाव होतं दीर्घकारायण, त्याचं नाव होतं. तर त्याला सेनापती पद दिलं आणि तो सेनापती झाला. त्याच्या मनात काय होतं, माझ्या मामाला मारलं नाही, मग मी सोडतो का. ते सुद्धा काय होतं, त्या राजाला मारण्याचा कंटिन्यू प्रयत्न होतं, पण त्याला माहीत आहे म्हणून तो म्हणते, अरे तुझ्या मामाला मारून तुम्हाला मारायचा प्रयत्न करतोस नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तरी अशा प्रकारे कशा प्रकारे होतं, त्याच्या धम्मचैत्य सुत्त हे सुत्त संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळा की नाही हा राजा बाहेर ठिकाणी असल्यामुळे त्याला ते गरमी सहन नाही झाली आहे की नाही. आणि हा काय केलं, दीर्घकारण काय, त्याला सोडून गेला. त्याला वाटलं आता मर आहे की नाही, आता मी काय ती नाही सर्व सैनिक घेऊन गेला, आता तू असंच मर. तर गरमी त्याला सहन नाही झाली, त्याच्यामुळे हा व्यक्ती मरण पावला. आणि हा व्यक्ती मरण पावल्यानंतर मग राजा कोण झाला, काय मनात काय केलं होतं अधिष्ठान, ज्या दिवशी मी राजा झालो त्या दिवशी काय करेल, मी बसलो नीच होऊन बसलो, माझं काय दुधान धुतलं की नाही, ज्या दिवशी मी राजा आलो काय करेल, तुमच्या सर्व शाक्याचा काय मान कापेल, त्याचं रक्ताने ते आसन धुईल, असं अधिष्ठान केले आहे. म्हणून हा राजा मरण पावल्याबरोबर कोण राजा झाला, मग विडूब राजा झाला. तर ते उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया. म्हणा साधू साधू साधू.